हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज मी डिसाईड केलं आहे, आज मी लंचसाठी बनवणार आहे टोमॅटोची चटणी. सिंपल आहे आणि खूप कमी साहित्य लागतं त्याच्यासाठी. 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 1 कांदा, लसूण आणि कोथिंबीर. मसाल्यांमध्ये जाणारे जिरे, मोहरी, लाल तिखट आणि हळदी पावडर. या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे, ती म्हणजे शेंगदाण्याचं कूट. एकदम सिंपल रेसिपी आहे, सो लेट स्टार्ट. इथे मी टोमॅटो, कांदा मीडियम साईजमध्ये कापून घेतला, कोथिंबीर आणि लसूणही कापून घेतला आहे. तर सगळ्यात अगोदर मी एका पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि थोडंसं तेल तापलं की मग मी त्याच्यात टाकणार आहे मोहरी फुलायला लागली की त्यानंतर जिरे, त्यानंतर लसूण आणि यानंतर कांदा. कांदा एक आपल्याला 5 मिनटं परतून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा लालसर झाला की मग त्याच्यात टाकायचं टोमॅटो. हा कांदा आता सॉफ्ट झाला आहे, याच्यानंतर आपण टाकणार आहे टोमॅटो. आणि टोमॅटो आपण एक 5 ते 6 मिनटं परतून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यात ॲड करूयात मसाला. आता हे टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले तर ह्याच्या सेंटरला आपण टाकूयात मसाले. तर मसाल्यांमध्ये आपण सगळ्यात अगोदर टाकणार आहोत थोडीशी हळद, देन लाल तिखट, त्यानंतर धने पावडर आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले टाकल्यावर 1-2 मिनटं परतून घेतला आहे आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट. आता आपण याच्यात टाकणार आहोत मीठ, एकदा परतून घेतो आणि ॲट लास्ट कोथिंबीर. आणि अशा प्रकारे आपली टमाट्याची चटणी रेडी आहे.